वादग्रस्त सनबर्नचे आयोजक वरळी प्रकरणात सुद्धा। परळी आउटवर्ल्ड म्युझिक कॉन्सर्टमध्ये एकाचा मृत्यू। अंमली पदार्थ सेवनाच्या आरोपांमुळे सनबर्न वादात। पुण्यातील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांचा छापा। अनेक तरुण तरुणी ताब्यात। आळंदी मरकळ रस्त्यावरील रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी। डीआरआयच्या ऑपरेशन गोल्डन नेक्ससची कारवाई। मुंबई विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश। परदेशी बनावटीचं 5 कोटींचं 3.5 किलो सोनं जप्त। नागपूरमध्ये धावत्या एसी स्लीपर बसमध्ये अंमली पदार्थांचं सेवन। बसमध्ये आग पेटवून अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल। शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही। सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा। प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी सीजेपीचा सदस्य होईल। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण। राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांची मोर्चे बांधणी। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची घेतली भेट। राज्यसभेसाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी प्रवेशाची अट घातल्याची माहिती। घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 941 रुपये 50 पैसे। सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार। युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन दरात वाढ। परिस्थिती निवळल्यास दर कमी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील टॉवरमध्ये तीव्र पाणी टंचाई। मागील अनेक दिवसांपासून रहिवाशांचे हाल। केवळ 10 ते 15 मिनिटं पाणी पुरवठा। मुंबईमधील वॉटर टँकर चालक मालकांचा सोमवारपासून बेमुदत संप। केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांचा निषेध। संपामुळे बांधकाम प्रकल्पांसह अनेक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता। खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। वर्तमानपत्राच्या शाईतील रसायनं आरोग्यासाठी घातक असल्यानं निर्णय। बटर पेपर किंवा सुरक्षित पॅकेजिंग वापरण्याचं आवाहन। लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी। महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। सीएसएमटीहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमधली घटना। मालेगावात बोगस डॉक्टरमुळे बाळासह आईचा मृत्यू। कोणतीही डिग्री नसताना बोगस डॉक्टरकडून प्रसूती। प्रसूती दरम्यान नवजात बालकासह आई सुद्धा दगावली। अकोल्यात आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे। आजारी पतीला पाठीवर घेऊन पत्नीची रुग्णालयात वणवण। व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे ही परिस्थिती आल्याचं उघड। हेअर कटिंग आणि दाढीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार। सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून 20% दरवाढ। सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री। जळगावात वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट। शेतकरी अक्षरशः धाय मोकलून रडला। 2540 हेक्टरवर केळी पिकाचं नुकसान। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्याला गारपिटीचा तडाखा। श्रीगोंदा तालुक्यातील खंडेवाडीमध्ये पिकांचं मोठं नुकसान। डाळिंब, लिंब, संत्रा, मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त। मनमाडला मुसळधार पावसानं झोडपलं। झाडं उन्मळून पडली। कांद्याच्या शेडचं नुकसान। जवळपास 35 टन कांदा भिजला। गोंदियाच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये T14 वाघाचा थरार। पर्यटकांना बघून फोडली डरकाळी। व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्यांवरील हल्ले सुरूच। अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी यांच्यानंतर मदन मित्रा यांच्या वाहनावर अंडी फेकली। सहारा वाळवंटात तहानेनं व्याकुळ होऊन 49 जणांचा मृत्यू। वाळवंटात बंद पडलेल्या ट्रकमधील धक्कादायक घटना।